प्रशांत परिचारक आणि दीपक साळुंखे यांच्यात मागील विधान परिषद निवडणूक झाली तेव्हाची परिस्थिती पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीकडे सर्वाधिक मतदान होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे निवडून येणार असं चित्र असताना भाजपच्या प्रशांत परिचारक यांनी विजय मिळवला. ही झाली एक निवडणूक. त्याच्या आधी काही वर्ष म्हणजे 1998 सालची निवडणूक पाहिली तर अशीच काहीशी परिस्थिती होती. पक्षाचे केवळ 70 मतदार असताना भाजपच्या सुभाष देशमुखांचा विजय त्यावेळी झाला होता. मागच्या या दोन्ही निवडणुकीचा दाखला देण्याचं कारण म्हणजे भाजपने अनेक प्रयत्न करून देखील सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. आता होणारी ही लढत थेट दुहेरी असेल. बार्शीचे राजेंद्र राऊत विरुद्ध पंढरपूरचे वसंत देशमुख यांच्यात ही लढत होणार आहे. सामना केवळ भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असा रंगणार नसून पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते पाटील असाही रंगणार आहे. या निवडणुकीत कोणते घटक महत्वाचे ठरणार, मोहिते पाटलांचा करिश्मा चालणार की नाही आणि एकूणच या निवडणुकीचा पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होणार आहे, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत, तुम्ही पाहताय शिरस्ता. एकाच नेत्याच्या युगोमुळे ही निवडणूक लागली. संख्याबळ नसताना त्या नेत्याने ही निवडणूक लादली आहे. ज्यांनी निवडणूक लादली त्यांना आत्मचिंतन करणारी ही निवडणूक असेल आणि निकालानंतर त्यांना त्यांची जागा दिसून येईल. भाजपच्या सचिन कल्याण शेट्टी यांनी माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया. त्यामुळे सोलापूरची निवडणूक जेवढी सोपी वाटते तेवढी राहिली नसल्याचं दिसून येते. त्यातच प्रशांत परिचारक यांना उमेदवारी डावलून परिचारक गटाची नाराजी भाजपने ओढून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार कुठे सरस आहेत याबाबत चर्चा करण्याआधी या निवडणुकीशी संबंधित काही आकडेवारी पाहू. या ठिकाणी एकूण 616 मतदार आहेत. यात महिला मतदार 311 तर पुरुष मतदारांची संख्या 305 इतकी आहे. संपूर्ण निवडणुकीत जिल्ह्यातील 11 नगर परिषदा, 6 नगरपंचायती, सोलापूर मनपा आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य मतदार असणार आहेत. पक्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास भाजपचे 307, शिवसेनेचे 76, राष्ट्रवादी काँग्रेसचे 51, काँग्रेसचे 18, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 29 मतदार या मतदारसंघात आहेत. या व्यतिरिक्त स्थानिक आघाड्यांचे मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत पक्षाचा व्हीप लागू होत नाही. त्यामुळे उमेदवार, गट-तट आणि स्थानिक राजकारण लक्षात घेऊन मतदान होत असतं. भाजपने उमेदवारी देताना रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, राजन पाटील यांना डावलून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं परिचारक गटात काहीसा नाराजीचा सूर दिसून येतोय. राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यामागे 2029 लोकसभा निवडणूक टार्गेट असल्याचं बोललं जात आहे. धाराशिव मतदारसंघात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध सक्षम पर्याय निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असण्याची शक्यता या माध्यमातून वर्तवली जाते. हा मुद्दा जरी दुर्लक्षित केला तरी राजेंद्र राऊत यांना पाठबळ देऊन बार्शी विधानसभा मतदारसंघावर आपला दावा भक्कम करण्याचा प्रयत्न देखील भाजपचा असेल. सध्याची निवडणूक पाहता भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. मतदारसंघामधील फूट टाळली तर राजेंद्र राऊतांचा विजय नक्की आहे. पण समोरील उमेदवार वसंत देशमुख हे बराच काळ सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यातच ते एकेकाळी प्रशांत परिचारक यांचे निकटवर्ती राहिलेत. सोलापूरच्या राजकारणात ज्या मोहिते पाटील आणि परिचारक घराण्याचे वर्चस्व राहिले त्या दोन्ही घराण्यांशी वसंत देशमुखांचे संबंध सलोख्याचे आहेत. कासेगावचे वसंत देशमुख सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. 3 वेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य, एकदा पंढरपूर पंचायत समितीचे सभापती, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक असा प्रदीर्घ अनुभव वसंत देशमुख यांच्याकडे आहे. बहुतांश राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थेतील असल्यानं अनेक मतदारांशी असलेले सलोख्याचे संबंध ही त्यांची जमेची बाजू असेल. हे सगळं खरं असलं तरी निवडणुकीत एक ट्विस्ट बघायला मिळतोय. उत्तम जानकर यांनी वसंत देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. उमेदवारीहून नाराज होत त्यांनी वसंत देशमुख यांच्या विरोधात काम करणार असल्याचं सांगितलंय. राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांनीही याआधी देशमुखांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्याला कारण म्हणजे वसंत देशमुख यांनी पंढरपूर पंचायत समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपला पूरक अशी भूमिका घेतल्याने तसंच उमेदवारीसाठी विश्वासात न घेतल्याने अभिजित पाटील हे विरोधात आहेत. त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र आहे. दुसरीकडे राजेंद्र राऊत यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मराठा महासंघातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून सुरुवात करीत पुढे ते बार्शीचे नगराध्यक्ष झालेत. 2004 साली पहिल्यांदा बार्शी विधानसभेतून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस, पुढे शिवसेना आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 2024 विधानसभा निवडणूक ते शिवसेना शिंदे गटाकडून लढले, मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं. यावेळी भाजपकडून ते नशीब आजमावत आहेत. अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या महेश साठे, रमेश बारसकर यांनी युती धर्म पाळण्याची सुतोवाच करीत शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. धनंजय डिकोळे आणि जीवन जानकर यांनी देखील अर्ज मागे घेतल्याने निवडणूक दुहेरी होणार हे निश्चित झालंय. या सोलापूर मतदारसंघाची रचना पाहिल्यास 3 लोकसभा मतदारसंघात हा जिल्हा विभागलाय. धाराशिव, सोलापूर आणि माढा मतदारसंघात
विभाजित असलेला हा सोलापूर स्थानिक प्राधिकारी विधान परिषद मतदारसंघ आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेची देखील चाचपणी होऊ शकते. माढा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील घराण्यात संघर्ष आहे. त्यामुळे ही निवडणूक देखील मोहिते पाटील विरुद्ध गोरे अशी रंगणार आहे. 18 जूनला मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. तेव्हा 22 जूनला सोलापूरचे आमदार मान कटाव मार्गे बार्शीचे राऊत होणार की अकलूज मार्गे पंढरपूरचे वसंत देशमुख होणार हे स्पष्ट होईल. या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.